रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश चिटणीस ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी अखेर पक्षातील नाराजी स्पष्ट करत काँग्रेसला रामराम ठोकला असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केलाय। ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी सांगितले की माझ्या वडिलांनी तब्बल 38 वर्षे काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली आहे, पण तरीही पक्षाकडून त्यांच्यावर अन्यायच झालाय। त्यांनी शेवटपर्यंत काँग्रेस सोडली नाही आणि आम्हीही तसंच वागलो। मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पक्ष हे जनतेचे प्रश्न सोडवणारे माध्यम असायला हवे, परंतु रायगड जिल्ह्यात काँग्रेसला यश आले नाहीये। काँग्रेसमध्ये राहूनच काहीच साध्य झाले नाहीये। जनतेचे प्रश्न सुटत नाहीयेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे सांगत त्यांनी आपली खतखत मोकळेपणाने व्यक्त केली। प्रवीण ठाकूर हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहेत। उद्या ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत, त्यामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेसला हा एक धक्का म्हणावा लागेल, तर राष्ट्रवादीला एक प्रकारे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे। माझे वडील 38 वर्षानंतर काँग्रेसचे आमदार झाले। आपण जर पाहिलं तर तसं माझ्या वडिलांवरती अन्यायच झाला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसवाले राहिले। आम्हीही आज तक काँग्रेसवालेच होतो, परंतु प्रश्न असा झालाय, पक्ष हे जनतेचं काम करण्याचं माध्यम आहे। जर कधी जनतेची कामच होत नसतील, प्रश्न सोडत नसतील, तर काय उपयोग आहे। प्रामुख्याने जर बोलायचं झालं तर काँग्रेसवाल्या मंडळींचं कोकणाकडे दुर्लक्ष आहे। 16 सीट्स कोकणामध्ये असताना एकही सीट काँग्रेसवाल्यांना असं वाटलं नाही की काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला द्यावी। काँग्रेस पक्ष संपवलाय। जनता कार्यकर्ते यांचे हाल आहेत, अनेक अडीअडचणी प्रश्न आहेत, ते सोडवण्याकरता पक्ष बदलणं ही काळाची गरज होती आणि म्हणूनच मी पक्ष सोडत आहे। उद्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अलिबाग येथे येत आहेत। 4:30 वाजता हॉरिझॉन हॉल येथे अजितदादा पवार हे स्वतः आहेत, अध्यक्ष श्री सुनील तटकरे खासदार रत्नागिरी रायगड ते आहेत, आदित्यही तटकरे आहेत आणि अनेक जण आहेत की ज्यांच्या सोबत मी हा पक्ष प्रवेश करणार आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।